माझं नाव भैरू माणिक पवार अंकोली। या माझ्या 450 झाडाचं कटिंग चालू आहे सध्या आणि ही बाग म्या महेश सरांच्या मार्गदर्शनाखाली या बागेचं सगळं नियोजन केलंय। माझ्या मालाची साईज 400, 500, 600 पर्यंत गेलेली आहे आणि ही हार्वेस्टिंग बाग माळशिरस तालुक्यातील व्यापारी संतोष दुपडे साहेब यांनी कटिंग सर लॉट घेऊन 113 रुपयाने घेतलेली आहे। माल चांगला असल्यामुळे माल सध्या मार्केट थोडं लूज आहे, तरी बी त्यांनी चांगल्या पद्धतीचा रेट देऊन मला त्यांनी सहकार्य केले आणि महेश सरांच्या मार्गदर्शनाखाली ह्या सगळ्या बागाचं नियोजन करून ह्या पद्धतीचा माल जे आहे ही समोर झाडं दिसते ती ह्या पद्धतीचे माल तुम्हाला फोटो दिसतोय सगळा ह्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे। तेल्याचा प्रादुर्भाव येऊ दिला ना आम्ही, कुजव्या नाही, डांबऱ्या नाही आणि त्यामुळं व्यापाऱ्यांनी बी जर मार्केट लूज असताना सुद्धा त्यांनी आमच्या मनासारखं मार्केट दिलं। मालाची शायनिंग, मालाची साईज बघून आणि आज ते हार्वेस्टिंग चालू आहे बागाचं। आता माल पहिला तोडा चालू आहे, निघल 5-6 टनाच्या आसपास आणि राहतोय अजून बराच माल। ते बी माल अजून 2-4 टनाच्या आसपास निघेल। टोटल 450 झाडात 8-9 टनाच्या घरा पुढंच ॲव्हरेज पडेल मला, असा एक अंदाज आहे माझ्या बागेतला। आणि आता ही पुढचं फळ धरण्यासाठी आम्ही 10 ते 15 टन खताचं नियोजन करून ठेवले। 4-5 महिन्यापूर्वी कोंबडी खत आहे, गावखत आहे आणि मळे आहे, बोनमेल टाकलेला ही मिक्स करून या खताची ढीग मारून ठेवला आहे। ह्याची उष्णता कमी व्हायसाठी ढीग मारून ठेवला आहे। आता ही बाग हार्वेस्टिंग पूर्ण झाली, हे मेहनत करून त्या झाडाला खत भरणे हे आमचं नियोजन आहे। खत भरल्यानंतर त्या झाडाच्या अंगात ताकद कशी राहील हे आमचं पुढचं नियोजन आहे पुढच्या बहारासाठी, जेणेकरून झाडाच्या अंगात ताकद राहिली पुढच्या बहाराला झाडाच्या अंगात ताकद असल्यामुळं तेल्याचा म्हणा अजून कुठल्या रोगाचा प्रादुर्भाव येण्याची शक्यता नसती। झाडाच्या अंगात जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत आणि झाडाच्या अंगात ताकद ठेवणं गरजेचं आहे। फॉरेस्ट पिरियडमध्ये सुद्धा तानावर झाडं सोडणे करणे या गोष्टी चुकीच्या आहेत। हार्वेस्टिंग केलं का त्या झाडाला खाऊ घालून त्याच्या अंगात ताकद तयार करणे, ज्यावेळी आपण भार धरतोय त्याच्या अलीकडे ताण देऊन मग भार पकडणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी सगळ्या, तर ती सटिंग झाडाची व्यवस्थित होते, कळी चांगली निघते। कळी चांगली निघाले का आपल्याला ॲव्हरेज चांगलं पडतंय, सटिंग व्यवस्थित होतंय। ह्या नियोजनाशी सगळं महेश सरच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आतापर्यंत करत आलोय आणि साधारणपणे आता ह्या माझ्या 450 झाडामध्ये आता सध्या 5 ते 6 टनाचं हार्वेस्टिंग होईल आणि अजून माल 3 ते 4 टन माल 4 टनाच्या पुढेच माल शिल्लक राहील। ते बी आम्ही त्याच व्यापाऱ्याला देणार आहे, ते घेतो म्हणलेले आहे ते आणि साधारणपणे एक 10 लाखाच्या आसपास सगळा मालाचा ॲव्हरेज पडेल। आणि ह्या फळ एवढं ह्या बाग जपण्यासाठी महेश सरांनी आमच्यासाठी आतोनात, आमच्यासाठीच नाही प्रत्येक महेश सरांचे जे कस्टमर आहे ते त्यांच्यासाठी बी आबदते तर आमच्यासाठी बी आबदलेलं, तर त्यांच्या मार्गदर्शनाखालीच ह्या बागाचं सगळं नियोजन केलेलं आहे। त्यामुळं आम्ही ही माल काढायला, ही साईज आणायला, ही चकाकी आणायला, ह्या रोगापासून वाचायला ही महेश सर कारणीभूत आहेत। धन्यवाद।